मध्ये घे चल लवकर बस. आज आहे माझ्या फिटनेस सिरीजचा डे 46. आज पण ग्राउंडवर कोण नव्हतं, मी रनिंग चालू केलो. मग आपला ग्राउंडवरचा एबीसी वर्कआउट चालू केला. मग आता एबीसी वर्कआउट करून झाल्यावर सपाट्या डिप जोर सगळं मारून घेतलं. मग सगळा कोरमच पूर्ण केला. मग जरा पुलअप्स आणि डबल बार मारलो. सगळं झाल्यावर मग आपण ग्राउंडला पाया पडून घरला गेलो. आज आपल्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे घरला चालत जायला लागलं. घरात येऊन शेक पण घेतला, मग लाडू खाऊन घेतलो, प्रोटीन लाडू. नंतर मी आणि रजा दोघंजण धुळोबाला चाललेलो. धुळोबात पोचल्यावर पहिला एंट्री घेतली. एंट्री घेताना जरा एक शूट घ्या म्हणलो. गर्दी लई होती. अगर ह्याला व्हिडिओत घ्या म्हणलो. पाया पडून निघलो आम्ही. आम्हाला जायचं होतं कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. मग तिथनं थेट कोल्हापूरचा रस्ता धरला. जातानाच वाटायला गर्दी असणार, तिथे गेल्यावर तर फिक्स झालं गर्दी खूप होती. मग मंदिरात येऊन आम्ही मुखदर्शन करायचं ठरवलेलं. मुखदर्शनला पण एवढी मोठी लाईन. मुखदर्शन करून मग जरा थंडाई प्यायचं म्हणलं. थंडाई पिऊन घरला गेलो. घरला जाऊन निवांत झोपलो. संध्याकाळी प्री वर्कआउट करून वर्कआउट केला. पहिला सगळा वॉर्मअप त्यानं करून सपाट्या मारून घेतल्या. सपाट्याचा आकडा यावेळी 350 पोचलेला. आता असं हळूहळूच वाढवायचा आहे हो. आणि जोर पण यावेळी 350 मारलं. हात पाय असले भरलेले की नाही विषयच नाही. व्यायामावरून मग शेक पिऊन घेतला. आणि आज आमच्या इथे कार्यक्रम होता दांडियाचा. कार्यक्रम तर जोरातच होता. कार्यक्रम घरी शेवट झाला, काय विषयच नाही. त्यात आणि वर्धन आलता. वर्धन काय म्हणते बघा. भावा जपून होतं, काळजात ठेवतो माझ्या. आज तारीख किती आहे? आज 29 सप्टेंबर. 30 सप्टेंबर आहे भावा. उद्यापासून मी पण 1 तारखेपासून प्रमोशनकडे व्यायामला येणार. 30 ह्याचं बोलणं ऐकून दांडिया खेळायला आलो. इकडे दांडियात जंक्शन विषय चालू होता. तेवढा जोरात कार्यक्रम झालता जो. आणि ही आजची बॉडी कंडिशन.